धमाल। विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा बोलबाला, महाविकास आघाडीची पिछेहाट। राज्यातील 17 पैकी 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी, एका जागेवर भाजप बंडखोराचा विजय। नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंचा पराभव करत अपक्ष गोकुळ गीते विजयी। गीतेंनी मानले मवियाचे आभार, तर विश्वासघात झाला, दराडेंचा संताप। नागपुरात भाजपचे राजू पोद्दार विजयी, काँग्रेसचे अतुल लोंढे पराभूत। मविया आणि काँग्रेसची मतं फुटली, राजू पोद्दारांना 682 तर अतुल लोंढेंना केवळ 130 मतं। धाराशिवमध्ये महाविकास आघाडीची 150 मतं फुटली, बसवराज पाटलांना 845 तर काँग्रेसचे महेश देशमुखांना केवळ 124 मतं। ओमराजेंच्या बंडाचा फटका बसल्याची शक्यता। अमरावतीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुखांना एकही मत नाही, 96 पैकी एकाही काँग्रेस नगरसेवकाचं हर्षजित यांना मतदान नाही। नांदेडमधले मवियाचे उमेदवार कृष्णा आष्टीकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। वडील नागेश आष्टीकरांच्या बंडखोरीला पाठिंबा दिल्यानं कारवाई, वडिलांच्या स्वागताला विमानतळावर जाणार। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेले 6 खासदार आज दुपारी 3 वाजता शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। तर लोकसभा अध्यक्षांना दिलेलं पत्र आणि फोटो आज प्रसिद्ध होणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 नेत्यांमधली धुसफूस चव्हाट्यावर, भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते करा, त्यांच्या मानसिक त्रासाचा शिवसैनिकांना फटका बसतोय। शिवसेनेतल्या मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक, सरकार विरोधात घोषणाबाजी। महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकासह 10 विधेयकं अधिवेशनात सत्ताधारी मांडणार। जून महिना संपत आला तरी राज्यात पाऊस नाही, खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या, काही भागात केलेल्या पेरण्या वाया जाण्याची भीती। राज्यातील धरणांमध्ये केवळ 23 ते 25% पाणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।